एकच 10 मिनिटे श्री गणेश ओपन करतोय आपण आता आपला आणि संघाचं. तुषार पाटील सिद्धेश पाटील गुणलेखकाच्या भूमिकेत आमच्या सोबत जॉईन झालेत. स्वागत आहे सिद्धेश आपलं देखील. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तर जयदेव देखील येत आहेत. अतिशय चांगला यष्टीरक्षक फलंदाज. चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू बॅटची कडा घेऊन मागे सरकतो यष्टीरक्षक आपण आता देवेंद्र पाटील चूक करत नाही. चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये सचिन भोईर. कॅप्टन आहे, जबाबदारी महत्वाची आहे आणि पहिलं षटक होतं सचिन गोलंदाजी मार्कवर रिजन्सी यांकडून. चेंडू खूप चांगला ड्राईव्ह केलाय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण राजकुमारचं. फेकी मात्र अचूक येत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर 2 चेंडूचा खेळ बाकी. सचिन भोईर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला स्वीटली टायमिंग. चेंडू जातो याला मिड विकेट सीमारेषा पार षटकार. थोडस ऑप्शनच्या बाहेर चेंडू फेकला होता आणि आडव्या बॅटने चेंडूला फेकून देतोय. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 10 डबल डिजिट मध्ये 10 धावा आपण पाहू शकता. 10 धावा. चला स्वयंसेवकांनी लगेच चेंडू द्या. चेंडू 2 षटकाच्या आधी हरवला फुटला तर नवीन चेंडू मिळणार आहे. जो डिसिजन असेल तो तुम्हाला मिळणार आहे. मिळाला चेंडू. एसपीने आम्हाला कॉल केलाय. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सोनारपडा क्रिकेट संघ आयोजित सोनारपडा चषक 2020 आज स्पर्धेचा अंतिम दिवस. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये, द्वितीय पारितोषिक बघा चेंडू सांगतो. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती डबल धाव आली, चौथ्या चेंडूवरती बाई झाली, पाचव्या चेंडूवरती षटकार आणि 6व्या चेंडूवरती 1 धाव. गोलंदाजी मार्कवर येतोय आपण बघितलं तर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू प्रेम भोईर येतोय. प्रेम खूप चांगली गोलंदाजी करतो. तशी चषक मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली. धावसंख्या 11 बिनबाद 11. तर P2 चं षटक घेऊन येतोय. 330 या सर्कलच्या बाहेर असणारे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, एक लॉंग ऑन, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला थर्ड मॅन, पॉइंट पॉइंटला क्षेत्ररक्षण, एक कव्हर रिजन मध्ये प्रेम. पहिला चेंडू अडव्या बॅटने चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑनला. जयेश आहे, थोडस चुकी होते यावेळेला. चेंडूवरनं नजर हटवली आणि चेंडू सीमा पार जातोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा. तर प्रेम पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला तुषार पाटील चांगली फलंदाजी करतोय. राईट आर्म ओर तिकडे मार करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो. वेडिश लॉंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा मिसफील्ड झाले. पुन्हा चेंडू सीमा पार चौकार. नितीन जयेश चांगला क्षेत्ररक्षक आहे पण आता मात्र 2 वेळा चुका झाल्यात आणि 2 चौकार जातात त्याच्याकडनं. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. कदाचित थोडंसं चेंडूवर नजर बाजूला होते आणि त्यामुळे चेंडू त्यांच्या बाजूने निघून जातोय. काही हरकत नाहीये. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. चुका होत आहेत त्या चुका बाजूला सारून आता मात्र चांगला क्षेत्ररक्षण करावा लागणार आहे जयेशला. जयेशकडे आम्ही बघितलंय खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगले झेल घेतोय. प्रेम गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला तुषार पाटील. हा चेंडू ऑन साईडला फलंदाज बाद होतोय. फ्लिक करायचा होता, वळवायचा होता चेंडू. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली आपल्या बघितलं आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होत आहे श्यामचं. पहिला गडी बाद होत आहे. धावसंख्या आपण पाहू शकता 19 धावसंख्या आपण पाहू शकता. नक्कीच जयेशशी मात्र बातचीत करतोय संघ नायक आणि आपण येतोय राजकुमार. काही हरकत नाहीये, चुका झाल्या त्या सुधारायच्या आहेत. चांगला क्षेत्ररक्षक
तुम्ही आत्मविश्वास देणं फार गरजेचं आहे त्या क्षेत्ररक्षकाला. चुका झाल्यात काही हरकत नाही. चुका नेहमी आपण म्हणतो खेळाडूकडे होत नाहीयेत, पण त्याच्याकडनं कधीतरी होते, मिस्टेक होते. त्याला असं वाटत नाही की माझ्याकडनं चेंडू सुटावा. बिग विकेट तुषार पाटील बॅक टू पवेलियन. प्रेमला मिळणारी पहिली सफलता. श्यामने खूप चांगला झेल घेतलाय. फ्लिक करायचं होता यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. स्ट्रायकरला नवीन परत येतो, तिसऱ्या क्रमांकावरती कॅप्टन येतोय, विशाल येतोय. तर नवापाडा संघाचे संघनायक आणि खोणी संघाचे संघनायक, चला आम्हाला रिपोर्टिंग करायची. आपण इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. हा चेंडू यावेळेला आडव्या बॅटने. टायमिंग बघा किती बेमिसाल आहे. चेंडू करतो हवाई सफर, मिळून देतो विशालला आणि गिरिजामाता क्रिकेट संघ जुनं डंबोलीला 6 धावा. संख्या धावा फलकात आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. बघा स्वयंसेवकांचं आमचं कौतुक करेल मी. लगेच चेंडू आणून देत आहेत. गुरुदास ठाकूर धन्यवाद तुम्हाला. विशाल षटकाराने अकाउंट ओपन करतोय. प्रेम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 25. नितीन सांगितलं या स्पर्धेत 81 धावा हायेस्ट आहेत नागाव संघाच्या. पुन्हा एकदा पल्लू शॉट खेळायचा होता यावेळेला. व्यवस्थित चेंडू मिडल झाला नव्हता. डॉट चेंडूची समाप्ती ते कुमारचं मी कौतुक करेल. लगेच येतो चेंडूला उचलतोय. खंबालपडा विपक्ष नागाव असा सामना होता. बरंचदा आपण बघितले कधी कधी जास्त धावा होतात, कधी कधी कमी धावतात. प्रेम पुणे गोलंदाजी मार्कस टाकला. विशालला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला सोडून देतो. पंच वाईड चिकून करतात. अतिरिक्त वेग पाहिला आपण चेंडूमध्ये, पण दिशेवरती नियंत्रण नव्हतं. सध्या 26. गिरिजामाता क्रिकेट संघ जुनं डंबोली प्रथम फलंदाजी करतोय. तुषार पाटील बाद झालाय. प्रेम वेळेला आपण बघितले तर डॉट चेंडूची समाप्ती होते. एसपी आपण जरासे हल्ले होते, असं वाटलं की फलंदाजाला वाईट मिळेल. सुभाष पाटील सांगतात की सरळ रेषेतनं चेंडू निघून गेलाय. पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये देखील आणलाय चेंडूला. षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरी धावसंख्या धावफलक त्यामुळे 26. या षटकात प्रेमने धावा दिल्या तब्बल. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात सिद्धेश 15 धावा दिल्यात. चला लगेच खूण केली जाते एसपीच्या माध्यमातून. सुभाष पाटील हे वैशिष्ट्य आहे त्यांचं की जास्त वेळ खेळाडूंना मीटिंग घेऊ देत नाही आणि ते योग्य आहे. पंचांचं काम असते असतं की खेळाडूंना तुम्ही सातत्याने ताकीद देऊ शकता. आशुतोष अतिशय चांगला खेळाडू, चांगला गोलंदाज, एक यंगस्टर आहे. स्लिम आपण आता बॉडी लँग्वेज बघितलं सडपत्तळ बांध्या शरीराचा. सचिन भोईर काहीतरी बातचीत करतो यावेळेला. राजकुमार देखील आपण पाहू शकता. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू राजकुमार. त्यांचे बंधुराज अमोल देखील खूप चांगले फलंदाज, पण काही कामानिमित्त त्यांना वेळ मिळत नाहीये. खूप चांगला फलंदाज आहे तो देखील. पॉवर प्ले संपला. P1 P2 संपलाय. ऑन साइडला शॉट फाईन गेला कुमार. शॉट बॅकवर्ड आपण बदलला बॅकवर्ड स्कोअर लेगला श्यामला आपण पाहू शकता. मिड विकेटला आपण प्रेमला. वडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण सचिन कॅप्टन आणि जयेश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतोय. आशुतोष गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ऑन द टोस खेळतो यावेळेला. इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळून काढतोय. पडल्यानंतर चेंडूची थोडीशी गती कमी झाली. भावे जातो चेंडूला फीड करतोय. 2 धाव पूर्ण केल्या. तिसरी धाव देखील पूर्ण होते का पाहायचा. आणि 3 धावा त्याच्या वेगाने पूर्ण केल्या आहेत ज्ञानेश्वर आणि विशाल या जोडीने. धाव फलकात आपण पाहू शकता 29 धावा. सोनारपडा चषक 2020 प्रथम पारित क्रमांक आपण मिळाला 30,000. द्वितीय क्रमांक 20,000 आणि या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या तब्बल 50,000ची स्पर्धा. आशुतोष गोलंदाजी मार्कवर रिजनशेन कडून. ऑन साइडला पुल केलाय. फेकून देतो यावेळेला चेंडू. वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चेंडू जुना दिला जातोय. गुरु ठाकूर देखील जातात. नितीन नक्कीच चेंडू मिळेल अशी आपण आशा करू. संख्या 35.
आशुतोष राईट आर्म ऊर तिकडनं मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा लॉप केलाय. लॉंग ऑन सीमा रेषाबार षटकार. संख्या 10 फलकाती 41. सलग 2 चेंडू 2 षटकार येत आहेत. सुरेख फलंदाजी. कॅप्टन इनिंग खेळतोय विशाल पाटील. सिद्धेश सांगतायत की बाळू पाटील हा त्याचा फेवरेट ग्राउंड आहे. नक्की ज्याप्रमाणे प्रेम भोईरला आपण उतरशीचा ग्राउंड मैदान लक्की आहे, त्याचप्रमाणे असं सिद्धेश बऱ्याचशा खेळाडूंच्या बाबतीत घडतं की त्या मैदानात त्यांचा परफॉर्मन्स चांगला होतो. श्रीधर म्हात्रे आपण स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेत पाहू शकता. अतिशय चांगले खेळाडू. तर मध्ये बदल केला जातोय. सोमनाथ भोईर येतोय स्टेक्शनच्या भूमिकेत. शॉट थर्डमॅनला आता कुमारला आपण पाहू शकता. आशुतोष गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडनं मारा करतोय. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. व्यवस्थित चेंडू मिडल होत नाही. कार्पेटच्या चेंडू जातोय मिड विकेटला. प्रेम भोईर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलल्यापैकी केलंय. हे दोघं बंधुराज आहेत. छोटा मोठा बंधुराज आपण पाहू शकता, पण संघासाठी खूप चांगली कामगिरी करतोय. तर चला कोणी संघाचे संघ नाही आपण येतोय खेळाडू येत आहेत. बिभीषण तर नवपाडा संघाचे खेळाडू जर कोणी आले असेल तर आपण रिपोर्टिंग करायचे. बिभीषणने देखील काल खूप चांगली कामगिरी केली. बिभीषण म्हात्रेने. आशुतोष चेंडू प्रचंड वेग होता यावेळेला, आपण दिशेवरती नियंत्रण नव्हतं यावेळेला. वाईट चेंडूची खूण करतायत आपण पंच. धावसंख्या 10 फलकार आपण पाहू शकता यावेळेला. 43 धावा. आशुतोष गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. फुटास यावेळेला कॉटन बॉलची संधी होती. एक धाव कंप्लीट केली जाते. थोडंसं फॉर्मिंग झालंय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. संख्या 10 फलकार आपण पाहू शकता यावेळेला. 45 धावा. थोडंसं आपण वेळे तर गवत आहे सुकले, त्यामुळे थोडंसं शूज आपण स्किट होतात. ग्रीप मिळत नाही जास्ती. लगेच खेळाडू स्वतःला सावरत आहेत. धावसंख्या 10 फलकाती 45 धावा आपण पाहू शकता. आशुतोष गोलंदाजी मार्कवर. सायकलला ज्ञानेश्वरला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला पुन्हा एकदा लाईन पावी लागणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता यावेळेला. 46 धावा. बघा एक वॉर्निंग दिली गेलेली आहे आशुतोषला एसपीच्या माध्यमातून. आशुतोष सुरेख चेंडू. चला नवापाडा संघाचे जर कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. कोणी संघाचे आपण इथं खेळाडू आलेले आहेत. बिभीषण म्हात्रे स्वागत आहे बिभीषण आपलं देखील. सोनारपाडा संघ देखील इथे दाखल होतोय. सोनारपाडा सी संघ आज ते संघ त्यांच्यावर परफॉर्मन्स करणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर सर्वात अनुभवी खेळाडू सोमनाथ भोईर येतोय. पहिल्या षटकात सचिन भोईरच्या धावा आल्या तब्बल आपण विचार केला तर 11. प्रेम आला. प्रेमने धावा दिल्या 15. त्यानंतर आपण आशुतोषने तब्बल 20. पण आज मी तर म्हणेल नितीन आशुतोषने आज पाहिजे तशी गोलंदाजी केली नाहीये. एक ॲक्युरेट लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणारा गोलंदाज आज मात्र थोडंसं जास्त आपण वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे दिशेवरती नियंत्रण राहिलं नाही आशुतोषचं. तर गोलंदाजी मार्कवर येतं सोमनाथ भोईर. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतं. स्ट्राईक एंडला विशाल. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. उंबारली संघाची फलंदाजी देखील खूप खोलवर आहे. सोमनाथ चेंडू इच्छा वेळेला आपण कार्पेटच्या मध्ये चेंडू जर वाडीश लॉंगनला क्षेत्ररक्षण आहे. सुरेख फेकी. आशुतोष एक चांगला गोलंदाज देखील आहे, तेवढा चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. 47. सोमनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला फलंदाज. सलामीचा फलंदाज ज्ञानेश्वरला आपण पाहतोय. 2 अनुभवी खेळाडू मैदानात आहेत. चेंडू खूप चांगला होता. फ्रंट फुटर आले होते. ड्राईव्ह करायचा होता चेंडूला. सुरेख क्षेत्ररक्षण. देवेंद्रचं मी कौतुक करेल. बघा किती लवकर खाली वाकला आणि चेंडूला गॅदर केलं. सुरेख क्षेत्ररक्षण. आतापर्यंत ज्ञानेश्वरी 4
चेंडू डॉट खेळल्यात. सुरेख गोलंदाजी सोमनाथच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द किंड मारा करतोय. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. सचिन भोईरच्या डोक्यावरनं चेंडू जातो यावेळेला सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 50 कंप्लीट. गिरिजा माता क्रिकेट संघ चुन डोंबिवली संघाची काय होत या संघासाठी 53 धावा झाल्यात. ज्ञानेश्वरच्या बॅट मधून मला आमचे सिद्धेश पाटील सांगतात की पहिला षटकार आहे. देवेंद्र काहीतरी बातचीत करतो यावेळेला. यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये आपण येतो एक अटूट नातं असतं आणि यष्टीरक्षक काहीतरी सांगतोय की कुठे तुला चेंडू फेकायचंय. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक एंडला ज्ञानेश्वर ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फुल टॉस होता फक्त दिशा. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार आल्यात. सुरेख फलंदाजी. 4 चेंडू झालेत. चला नवापाडा संघाचे जर कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा. जास्त करून खेळाडू आला असेल तर या आपण लगेच टॉस करायचा इनिंग ब्रेक मध्ये. धावसंख्या धावफलकात 59. सोमनाथ पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला ज्ञानेश्वर. चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो लॉंगॉनला. 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो 61 धावा. पुढे त्या सोमनाथ गोलंदाजी मार्कवर. सायकेनला आपण पाहू शकता ज्ञानेश्वर खूप चांगली फलंदाजी करतोय. सोमनाथ तो ज्ञानेश्वर. चेंडू या वेळेला उडवलाय कव्हर रिजन मध्ये शेतशे डीप मध्ये होते. या वेळेला भावेश येतोय चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा मिळत आहेत. चला यश यायचं टॉस साठी. संख्या धावफलकात 63 धावा झाल्यात 4 षटकाच्या समाप्तीनंतर. सरासरीचा विचार केला तर 15.75 ची सरासरी. गावदेवी उंबारली संघाची फलंदाजी देखील खूप खोल आहे. सुरेश दादा चौधरी यांचे सुपुत्र यश चौधरी. या षटकाचा विचार केला सिद्धेश आम्हाला सांगतायत की या षटकात धावा आल्यात 17 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 63. गडी बाद झाले तब्बल. विचार जर केला तर एकच गडी बाद झालाय. तुषार पाटील बाद झालाय. तर सचिन पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं संघाचं शेवटचं षटक स्लोगरचं षटक हाणामारीचं षटक. पण त्या षटकामध्ये विशाल कशा प्रकारे खेळतो कॅप्टन टू कॅप्टन. सुरे गोलंदाजी ब्लॉक होलचा चेंडू फेकला होता. 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरं धाव होते का यावेळेला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. संख्या धावफलकात 65 धावा. बघा सचिन भोईरचं हे वैशिष्ट्य जरी मिसफील्ड झाले टाळ वाजवतोय खेळाडूला आपण प्रोत्साहित करतोय. चुका कधी कधी होतच असतात खेळाडूंकडून. चुकीपासून तुम्हाला शिकायचं असतं बोध घ्यायचा असतो. तर सचिन गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू. चेंडू ऑन साइडला पूल करायचा आता व्यवस्थित मिडल होत नाही. वाडी श्लॉंगरला क्षेत्ररक्षक आलाय. थोडंसं फॉम्बलिंग झाले आहे. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 67. सचिन गोलंदाजी मार्कवर. 67 धावा झाल्या आहेत. विशाल स्ट्रायकेनला. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट मार करतोय. चेंडू ज्या वेळेला आवाज आला होता आणि
पंचांचा बोट आकाशाकडे. देवेंद्रचं कौतुक कर, काय झेल पकडलाय. विशाल बॅक टू पवेलियन. सचिनला मिळणारी पहिली सफलता. नवीन फलंदाज येते जयदेव. विशालने आपल्या संघासाठी धावा कुठल्या मला सिद्धेश पाटील सांगतायत. तब्बल 24 धावांचं योगदान दिले. काय होऊन जातं विशालसाठी. सचिन गोलंदाजी मार्कवर. षटकात आतापर्यंत सुरेख गोलंदाजी झाली आहे. 10 चेंडूचं 24 धावांचं योगदान दिलंय. सचिन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला जयदेव, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. सचिन तू जयदेव. लॉफ केला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे भावेश. एकाच्या मध्ये चेंडूला उचलतो पैकी करतोय. फलंदाज बाद. संख्या 10 फलकावरती 69 धावा. साई साई आलाय. सायकलला ज्ञानेश्वर सलामीचा फलंदाज. 3 गडी बाद 69 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. सचिन गोलंदाजी मार्कवर. सायकलला ज्ञानेश्वर. उंच गेलाय चेंडू. यावेळेला सचिनने कॉल दिलाय माझा झेल आहे मी घेणारे. झेल सुटलाय. खूप चांगला अटॅम्प्ट केलाय. तीन धावा. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 72 धावा. एक चेंडू बाकी अजूनही. बहात्तर धावा. अंतिम चेंडूची खूण करतात सुभाष पाटील. साई स्ट्राइक एंडला. सचिन गोलंदाजी मार्क स्ट्राइकला साई. हो काय यष्टीरक्षण केलं देवेंद्रचं. पंच वाईटची खूण करतात. कौतुक करेल मी. किती वेग होता पण तेवढं शरीर घेऊन देखील चेंडूवरती वेगाने जातोय. कौतुकास्पद यष्टीरक्षण देवेंद्रचं. संख्या 73 धावा आपण पाहू शकता. सचिन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक एंडला आपण पाहू शकता साई. डॉट चेंडूची समाप्ती. एक वाजवी षटक फेकलाय सचिन या षटकामध्ये. फक्त आणि फक्त धावा दिल्या पण बॅटने धावा आले 9. एक वाईट. फक्त 10 धावांचं षटक फेकले. अतिशय सुरेख गोलंदाजी. धावसंख्या 73 धावा झाल्या. 74 धावांचं लक्ष असणारे यावेळेला. विचार जर केला तर 14.80च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. तर चला नवापाडा संघाची संघनायक कोणी संघाची संघनायक टॉस साठी या. कारण का फलंदाजी खूप चांगली आहे. गावदे उंबारणी संघाची. हे लक्ष पार करतं की आपण जुळडोंबरी संघ त्यांना रोखतोय. तर सामना जेव्हा सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती करतोय नवापाडा संघाची संघनायक आणि कोणी संघाची संघनायक टॉस साठी या. चला खोनी टीमचे कॅप्टन आणि नवापाडा संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. विभीषण म्हात्रे येत आहेत. 73 धावा कुठल्या जुळडोंबरी संघाने 3 गडी बाद आणि 74 धावांचं लक्ष. मात्र मागच्या मॅच मध्ये 55 धावांचा पाठलाग केला होता आदर्श पडले संघाने. या स्पर्धेत मला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं चषक ज्यांनी उपलब्ध करून दिले ते मुरलीधर म्हात्रे साहेब. थोड्याच वेळात त्यांचं इथे आगमन होणार आहे. ललित काटाचे. त्यांना प्रत्येक सामन्याला सामनावीरसाठी ट्रॉफी तुम्ही पाहतायत. तडाखा हॉटेलचे मालक
विशाल लक्ष्मण पाटील आणि मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजीसाठी चषक आम्हाला उपलब्ध करून दिले ते गणेश पंडित पाटील हेडूटने समाजसेवक. त्यानंतर या स्पर्धेत आम्हाला सहकार्य लाभले सोनारपाटीचे माजी सरपंच मुकेश वसंत पाटील, 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, माजी नगरसेवक कुणाल पाटील साहेब, विद्यमान माजी नगरसेवक विनोद जयराम काळन, दत्ता वजे साहेब, भास्कर पाटील साहेब, समर वजे साहेब, अशोक ठाकूर साहेब, नरेश ठाकूर साहेब, योगेश सुरेश पाटील, सनी रतन पाटील या सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलंय. या स्पर्धेचे आयोजक तुम्ही पाहतायत माजी ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील, दत्ता ठाकूर, अमर ठाकूर, श्रीधर म्हात्रे, मंगेश गायकर, विनोद ठाकूर यांनी सुद्धा गुरुनाथ ठाकूर यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली. 2 दिवस आम्ही पाहतोय. पंचांची खूप चांगली भूमिका राहिली आहे. तर चला नवापाडा संघाचे संघनायक आलेले आहेत, खोनी संघाचे संघनायक सुद्धा इथे आले आहेत. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असेल 5 षटकांची आणि या स्पर्धेचे आयोजक समीर पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं आगमन झालंय. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. याचे समीर पाटील आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील, यशला तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. बिभीषण म्हात्रे जे कॅप्टन आहेत खोनीचे आणि समीर पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नियम लक्षात घ्या, सामना बरोबर सुटल्यात सर्वप्रथम विकेटचा विचार केला, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल आणि 2 षटकाच्या आधी चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे, मात्र 2 षटकानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूतील चेंडू हरवला फुटला तर जुना दिला जाईल. गेम ऑन. लक्ष आपण पाहिलं तर सिद्धेश पाटील आम्हाला माहिती देत आहेत 74 धावांचं विशाल लक्ष आहे. मात्र कोणतेही लक्ष तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. कोणी संघाने नाणेफेकी जिंकली. पहिला चेंडू ज्ञानेश्वर जोशीचा. मी मगाशी उल्लेख केला 32 संघांमधला याच महिन्यातला चॅम्पियन संघ आहे जुनी डोंबिवली आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता तुषार पाटील, जो ऍक्टिवा आपल्या घरी ज्युपिटर आपल्या घरी घेऊन गेले होते आणि उपविजेता संघ होता उंबारली संघ. त्यामुळे चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल शेवटपर्यंत. अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात. प्रेम काहीतरी सूचना करताय सचिनला की चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होतोय. तर 2 चेंडू डॉट फेकलेत ज्ञानेश्वरने. इथे मात्र ब्रॉकॉलचा वापर केला होता. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. साई आणि सिंगलने खातं उघडलं तर ते गावदेवी उंबारली संघाचं 74 धावांचं पाठलाग असताना सिंगल धावफलका लागली. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर आणि प्रेम भोईरच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती हा धमाका मिड विकेटच्या वरून सुपर षटकार. उत्तर स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. लक्ष आपण पाहिलं बाळू पाटील 74 धावांचे, मात्र उत्तर चषक मध्ये 81 धावांचा पाठलाग याच उंबारली संघाने केला होता. तिसगाव संघाच्या विरुद्ध आणि 63 धावांची खेळी प्रेम भोईरने केली होती आणि त्याच खेळीची आता गरज आहे गावदेवी उंबारली टीमला. आणि प्रेम जर मैदानात थांबले तर नक्कीच या धावांचा पाठलाग करेल गावदेवी उंबारली संघ. क्षमता या खेळाडूमध्ये आणि नेहमीच ती क्षमता सिद्ध केली आपल्या बॅटिंग मधनं. तो फलंदाज तुम्ही पाहताय प्रेम षटकाराने खातं उघडतोय. 2 चेंडू जरूर डॉट आले होते पहिले, त्यानंतर एक सिंगल आणि आता षटकार येतोय.
फुलटॉस चेंडू होता, टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही. लॉंग ऑनला तुषार पाटील जज करतायत आणि फलंदाज प्रेम भोईरची खेळी समाप्त होईल. हा लागणारा खूप मोठा धक्का गावदेवी उंबारली संघाला. ज्या खेळाडूचा उल्लेख केला 63 धावांची खेळी त्यांनी साकारली होती नाबाद उत्तर शिव चषक मध्ये, मात्र तो नंबूच्या आश्रयाला परतलाय आणि कुमार पाटील उत्कृष्ट फलंदाज उत्तर शिव चषक मधला तो तिसऱ्या क्रमांकावर दिले. हे दोन खेळाडूंची भूमिका खूप महत्वाची आहे आणि सचिनला खूप चांगली साथ द्यावी लागेल. जर 74 धावांचा पाठलाग करायचा असेल तर एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. आणि फुलटॉस चेंडूवरती ज्यावेळी बाद होतो भाऊ पाटील फलंदाज त्यावेळी थोडासा फलंदाज नाराज होतो, कारण की फुलटॉस हा खराब चेंडू असतो, मात्र त्या चेंडूवरती सुद्धा तुम्हाला गॅप शोधावी लागते. ब्लॉकहॉलचा चेंडू होता, सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. 74 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरने धावा खर्च केल्या 7 आणि एक मोठा धक्का दिलाय. तर पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्या, 67 धावांची अजूनही गरज आहे. 24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लक्ष थोडस मोठं आहे, अशक्य नाहीये. चांगला खेळ इथून करावा लागेल, चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. थोडस स्पीडअप करा. 25 मिनिटाचा अवधी आहे. जुनी डोंबिवली संघ तुमच्याकडे 5 षटकं फेकण्यासाठी. पुढच्या मॅच मध्ये खोनी संघाने नाणेफेकी जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हर्षद ठोंबरेला सुद्धा तुम्ही पाहू शकाल त्या मॅच मध्ये. जीपीएल जी स्पर्धा झाली, ग्रामीण प्रीमियर लीग, संदीप फुटाणे, योगेश पाटील, योगेश पवार आणि त्यानंतर आकाश भोईर, आणि त्या स्पर्धेचे मार्गदर्शक होते प्रमोद म्हात्रे, अनंत पाटील, आणि त्या स्पर्धेचे आधारस्तंभ आपले सर्वांचे लाडके ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील. आणि त्या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला हर्षद ठोंबरे, मॅन फ्रॉम खोनी. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, विशाल आहेत. या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्या क्षेत्ररक्षकाकडे पाहिलं जातं तो विशालला तुम्ही पाहतायत. ज्या पद्धतीने नेहमीच विशालने क्षेत्ररक्षण दाखवलं या टीमसाठी. एक धाव इथे ऍड होईल. धावसंख्या 8. 74 धावांचं लक्ष म्हणजे अजूनही 66 धावांची गरज आहे. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज यश जयदेव आहेत, माफ करा. इथे चेंडू हवेत आहे. ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक विशाल पाटील, आणि त्यानेच झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी उंबारली संघाला. मयूर पाटील आज संघामध्ये नाहीयेत. त्यानंतर अक्षय असतील, असे खेळाडू नाहीयेत. मात्र तुषार पाटीलचं कौतुक करेल, नवीन खेळाडूंना घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय. आणि ज्यावेळी सोनारपाडा चषक स्पर्धा जिंकली त्यावेळी मी नक्कीच चर्चा केली होती. मॅन ऑफ द सिरीज ज्यावेळी बाईक मिळाली तुषारला, तेव्हा तुषारने सांगितलं की नवीन खेळाडूला संधी देणं खूप गरजेचं आहे, आणि नवीन चेहरे त्या स्पर्धेत खूप तुम्ही पाहिले आणि स्पर्धा जिंकली होती. फुल टॉस वाईडिश लॉंग ऑनच्या वरून कुमार पाटीलच्या बॅट मधून हा पहिला षटकार. धावसंख्या 14. 60 धावांची अजूनही गरज आहे. क्रीडांगणाचा तुम्ही विचार केला, परेश भंडारी साहेबांनी क्रीडांगण आम्हाला इथे उपलब्ध करून दिले, त्यांचेही आभार व्यक्त करतो. काल या स्पर्धेत ते उपस्थित होते, त्यांचाही सन्मान इथे केला. या क्रीडांगणामध्ये धावांचा पाठलाग करणं तुम्हाला कठीण नाहीये, पण त्यासाठी तुम्हाला खेळपट्टीवर थांबावं लागेल, वेळ घालवावा लागेल, सेट व्हावं लागेल, आणि त्यानंतर तुम्ही चांगली फटकेबाजी करू शकता. आणि कुमारला आता तेच करावं लागेल, मैदानात थांबावं लागेल. खराब चेंडूचे षटकार, चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे क्रिकेटमध्ये तुम्हाला करावं लागतं, आणि त्यानंतर तुम्ही या विजयाच्या लक्ष्याकडे पाठलाग करू शकता. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता समोर वजीर साहेब, मुरलीधर म्हात्रे, योगेश पाटील, या स्पर्धेचे आयोजक माजी ग्रामपंचायत सदस्य समीर दादा पाटील, दत्ता ठाकूर, अमर ठाकूर, श्रीधर म्हात्रे, मंगेश गायकर आणि जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा. जयदेव गोलंदाजी मार्कवर. लो फुलटा चेंडू. टायमिंग किती चांगले पहा. वाईडिश लॉंग ऑनच्या वरून येणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार.
6 धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागले त्या 20. मी मगाशीच उल्लेख केला, प्रेम भोईर आणि त्यानंतर कुमार पाटील या दोन खेळाडूंची खूप महत्वाची भूमिका आहे. मॅच चेंडू कधी आला का तो लगेच मैदानात दिला जाईल हे लक्षात घ्या सर्व संघांनी. आणि आमचे स्वयंसेवक तिथे आहेत, त्यामुळे चेंडू कधी मैदानात येऊ शकतो आणि तो लगेच तुम्हाला दिला जाईल. मिड विकेटला तुम्ही पाहिलं तर गुरुनाथ ठाकूर आहेत. काल आणि आज खूप चांगली भूमिका त्यांची राहिली या स्पर्धेमध्ये. तर बॅक टू बॅक 2 षटकार आले, धावा झालेत 20. 2 धक्के जरूर लागले. मॅच चेंडू आलेला आहे बघा, पंच सुभाष पाटील. मॅच चेंडू आलेला आहे. इथे फॉलो थ्रू मध्ये थोडीशी मिस फील्ड झाली. इथे ऍड होईल. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागतात त्या 21. दुसऱ्या षटकातील पॉवर प्ले मधला एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्यात 21. क्षेत्रक्षण पहिल्या सत्रात बाळू आज थोडासा खराब झाला उंबारली संघाचा. आणि क्रिकेट या खेळामध्ये या गोष्टी घडत असतात, कारण की बऱ्याच वेळी आउटफील्ड स्लो असते, त्यामुळे खराब क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. इथे डॉट चेंडूची समाप्ती होईल. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज जयदेवने आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धापलकर धावा लागल्या त्या उंबारली संघाच्या 21. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 53 धावा करायच्यात येणाऱ्या 18 बॉल मध्ये. आणि बघायचंय तिसरे षटक कोण घेऊन येतोय, कारण की 18 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. समीकरण थोडस माग आहे. हेमंत म्हात्रे यांचे आगमन होतोय. पहिली स्पर्धा खेळतायत, भरपूर दिवसाचा गॅप तुम्ही पाहिलं. कोरोनाच्या काळात सुद्धा तुम्ही पाहिलं बाळूपडीला ट्रेन बंद होत्या, मात्र तरी जॉबवर जावं लागायचं हेमंत म्हात्रे यांना. आणि असे बरेचसे कर्मचारी ज्यांनी भरपूर मेहनत केली कोविड योद्धामध्ये. पूर्ण देशावर सर्वात मोठं संकट तुम्ही पाहिलं. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये 53 धावा अजूनही बनवायच्या आहेत. लक्ष मोठं आहे. दुसऱ्या स्पेल मध्ये ज्ञानेश्वर येत आहेत. पहिल्या स्पेल मध्ये फक्त ज्ञानेश्वरने 7 धावा दिल्या होत्या आणि प्रेमचा विकेट मात्र महत्वाचा टिपला होता. ज्ञानेश्वर ब्लॉक हॉलचा चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय. क्षेत्रक्षण डीप मध्ये आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 3 ने धावसंख्या पुढे सरकते. धापलकर धावा लागतात त्या 24. 17 चेंडूचा 24 धावा झाल्या. 74 धावांचं लक्ष आहे. 50 अजूनही करायचे आहेत. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द विकेट. राजकुमारच्या बॅट मधून राजकुमार फटका लॉंग ऑनच्या वरून हा षटकार. हे चित्र बाहुपटी आपण बऱ्याच वेळा पाहतो. ज्यावेळी स्ट्राईक रोटेट होते, चांगला फलंदाज स्ट्राईक एंडला येतो, ज्यावेळी मिस फील्ड होते त्यावेळी तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतं, चौकार किंवा षटकार. आणि इथे षटकार पाहायला मिळाले. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्या त्या 30 धावा. 74चं टार्गेट आहे. ग्रामीण चषक स्पर्धा आजही आम्हाला आठवते. राजकुमारने खूप चांगली फलंदाजी केली होती. 5 चेंडूत 5 षटकार ठोकले होते आणि त्या फलंदाजीची आता गरज आहे गावदी उंबारली टीमला. कारण जरी टार्गेट मोठं असेल मात्र अशक्य नाहीये आणि प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न जर केले तर नक्कीच यश तुम्हाला मिळेल.
ज्ञानेश्वर राईट राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका. लॉंग ऑनला तुषार पाटील आहेत, मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून. राजकुमारच्या बॅट मधून हा येणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 36. कारण की ही स्पर्धा एकाच एंडने खेळली जाते आणि तुषार पाटील संनी ज्या प्रकारे फटकेबाजी केली आहे, जर त्यांनी फलंदाजी चांगली केली तर उंबारली संघ सुद्धा चांगली फलंदाजी करेल. सहज हार मानणारा हा संघ नाहीये. ज्या प्रकारे काल शाहिदने उल्लेख केला बाहुबलीला बिग बॅश मध्ये, सुमित डेकलेचा जर षटकार गेला नाही तर इथे कोणाचा षटकार जाणार नाही. आणि कोणाचा षटकार गेला नाही मात्र झुंज दिली होती ते फलंदाज शुभम मोरेने. मात्र पराभव पत्करावा लागला डिंगडॉंग संघाला. हा चांगला चेंडू होता. ज्ञानेश्वर खूप वेगाने आले, मात्र बॅकिंगला कोणी खेळाडू नाहीये. अजून एक धाव ऍड होईल ती राजकुमारच्या खात्यामध्ये. धावसंख्या 37. अर्ध लक्ष पार केलंय. 37 धावा आतापर्यंत धावपलकावरती लागल्यात. 16 चेंडू मध्ये 37 बनवलेत. 14 चेंडू मध्ये अजूनही 37 बनवायचे आहेत. महाग नाहीयेत. जर कुमार आणि राजकुमार मैदानात आले तर नक्कीच या धावांचा पाठलाग करेल गावदेवी उंबारली संघ. पण इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल ज्ञानेश्वरला. लेग बाईचा इशारा येतोय. एक धाव अजून ऍड होईल. धावपलका धावा लागतात त्या 2 बाद 38. 74 धावांचं लक्ष्य. 36 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या अगोदर कारनामा केलाय या सीझन मध्ये. याच वर्षी 81 धावांचा पाठलाग केलाय उत्तर शिव चषक मध्ये. इथे 74च करायचंय ज्ञानेश्वर. इथे अजून एक धाव ऍड होईल आणि इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपेल आणि धावपलका धावा लागल्या त्या 39. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि आता धावा करायचे 35. मंगेश गायकर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते बाबू भोईर यांचा सत्कार करायचे. तर याचे ज्येष्ठ नागरिक बाबू भोईर एक बिग सपोर्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. गावदेवी उंबारली संघ मग कुठेही खेळो, किती लांब स्पर्धा असो. मला आठवते रायगडमध्ये सुद्धा स्पर्धा आली होती, त्यावेळी बाबू भोईर तिथे उपस्थित होते आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय. सातत्याने आपण पाहिलं तर श्याम भोईर यांच्या सोबत ते असतात. कैलास पाटील असतील आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही बाबू भोईर यांना आणि या स्पर्धेचे आयोजक मंगेश गायकर. तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावांची अजूनही गरज आहे. कोणी संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कोणी संघ आपण सज्ज राहायचे हर्षद. स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे थोडस सहकार्य करायचं खेळाडूंना विनंती असेल. अमित पाटील येत आहेत वैयक्तिक पहिल्याने संघाचं 4थं षटक घेऊन. बारा चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. चौथं षटक घेऊन गोलंदाज अमित पाटील. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 2 धावा ऍड होतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 41. 41 धावा झाल्यात. 33 धावा अजूनही करायच्यात येणाऱ्या 11 बॉल मध्ये. 11 चेंडू 33 धावांची गरज आहे. या षटकामध्ये मोठे फटके येणे खूप गरजेचे आहे राजकुमारच्या बॅट मधून. क्षमता आहे राजकुमार मध्ये. अकरा चेंडू आणि 33 धावांची गरज आहे.
11 चेंडू 33चं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. चांगले चांगले फटके आहेत. राजकुमार मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करू शकतो. क्षमता या खेळाडूमध्ये, फक्त ती सिद्ध करावी लागेल या मॅच मध्ये. अमित गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एज लागते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अमितच्या माध्यमातून एक धाव ऍड होईल. येणारे 10 चेंडू आता मात्र 32 धावांची गरज आहे. फलंदाजी पाहून गोलंदाजी करतायत अमित पाटील. स्टँड बघतायत. 10 चेंडू 32चं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा आल्यात. 12 चेंडू 35चं इक्वेशन होतं. अमित चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. अमितला माहिती आहे माझं षटक खूप महत्वाचं आहे. इथून माझ्या षटकात मोठे फटके आले तर नक्कीच शेवटच्या षटकात गोलंदाजावरती दबाव निर्माण होईल. कुमारच्या बॅट मधून हा धमाका. चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. समीकरण बदलतोय षटकाराने. 9 चेंडू आणि आता 26 धावांची गरज आहे. मी मगाशीच उल्लेख केला, प्रेम भोईर, त्यानंतर कुमार पाटील, राजकुमार पाटील हे असे फलंदाज आहेत जे कधी मॅचला कलाटणी देऊ शकतात. ज्या पद्धतीने कुमारने खेळ केला उत्तर शिव चषक मध्ये, तोच खेळ तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच सुभाष पाटील यांचा वाईटचा इशारा येतोय. अजून एक धाव ऍड होते. धावसंख्या धापल लागतात ते 49. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि आता धावा करायच्यात 25. 9 चेंडू 25 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये, कारण कुमार पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्याने अनेक सामने उंबरली संघाला आपल्या फलंदाच्या माध्यमातून जिंकून दिलेत, तो फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आणि 9 सेकंडला राजकुमार जो संघाचा तारणहार आहे, तो 9 सेकंडला तुम्ही पाहतायत. इथे माझा चेंडूची गती थोडीशी कमी केली. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत ज्ञानेश्वर, थोडीशी घाई करतायत आणि अति घाई तुम्हाला संकटात घेऊन जाईल. 2 धावा ऍड होतील. 2 धावसंख्या 50 कंप्लीट. 51 धावा धापलकरती लागल्यात. मी मगाशीच उल्लेख केला, धावांचा पाठलाग करणं हे नेहमीच पसंत केलंय उंबारली टीमने आणि आता ते धावांचा पाठलाग करतायत. 8 चेंडू मध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. 81 धावांचा पाठलाग त्याने सहज पूर्ण केला होता. इथे 74 धावांचा पाठलाग ते करतायत. समोरचा संघ जुडलेली रुबेली संघ आहे, एक चांगला संघ आहे. मध्ये त्या चांगल्या संघाविषयी समोर तुम्ही पाहताय चांगली फलंदाजी तुम्हाला कुमारच्या माध्यमातून पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच कोणत्याही बाजूला झोकू शकते. अमित गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र कुमारच्या बॅट मधून हा धमाका. लॉंग ऑफच्या वरून सुपर षटकार. 7 चेंडू आणि जिंकेल. आणि जुळणुमीचे प्रेक्षक विचार करत असतील, जर येणारा चेंडू खूप चांगला फेकला, एखादा विकेट मिळाला तर मॅच मध्ये जुळणुमी संघ कमबॅक करेल. मात्र येणारा चेंडू कशा प्रकारे असेल. येणारे 7 चेंडू आणि आता 17 धावांची गरज आहे. अमित गोलंदाजी मार्कवर कुमारसाठी. इथे माझा चेंडू खेळून काढतोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. ज्ञानेश्वर खूप वेगाने आलेत. मेल फक्त आणि फक्त सिंगल. आणि आता समीकरण आहे मॅचचं 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. एका षटकात 32 धावा सुद्धा कुठल्यात कुमार पाटीलने. त्याच्यासाठी या 16 धावा माग नसतील, मात्र स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली. आता बघायचंय येणारे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. विकेट आपण पाहूया. पहिल्या सत्रामध्ये जुळणुंबी संघाचे विकेट आपण बघितले तर 3 गेले होते आणि जुळणुंबी उंबरली संघाचा विचार केला तर उंबरलीचे विकेट गेलेत आतापर्यंत 2. त्यामुळे 15 धावाही चालू शकतात विकेटच्या आधारावरती. काल 82 धावांचा पाठलाग करत असताना खंबाळपाडा संघाने सुद्धा खूप चांगला खेळ केला होता. साई शेलारने अर्धशतक ठोकलं होतं. 23 चेंडू मध्ये 55 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. विजय तो मिळू देऊ शकला नाही, मात्र शेवटपर्यंत नडला होता साई शेलार. 7 चेंडू 16 धावांची गरज. प्राऊड ऑफ डोंबिवली पिंट्या जोशी यांचं आगमन होतोय. पुढच्या मॅच मध्ये तुम्ही त्याची फलंदाजी पाहू शकाल, कारण की कोणी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नाणेफेकी जिंकू आणि शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज करण. सोनारपाडा चषक स्पर्धा आठवली याच मैदानामध्ये, तर करणने खूप चांगली गोलंदाजी केली होती. तोच करण आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय.
7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. उत्तम गायकर यांचं आगमन झालंय या व्यासपीठावरती. आपले हार्दिक स्वागत. वेट अँड वॉच. मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही. फटका फसलाय. मिड विकेट वरनं विशाल खूप वेगाने आलेत आणि कुमारजी खेळ होईल इथे समाप्त. समीकरण आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता मात्र बाहू पाटील दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 3-3. टॉस का बॉस उंबारली संघ आहे. विकेट न गमावता 15 चालू शकतो. मात्र एखादा विकेट जर गेला तर नक्कीच चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावा लागेल जर जास्त विकेट गेले तर. चेंडू शॉर्ट होता मात्र कुमार थोडेसे थकलेले दिसतात त्यामुळे हा फटका ते अटॅच करू शकले नाही, कनेक्ट करू शकले नाही व्यवस्थित. आणि ज्या पद्धतीने हा चेंडू फेकला होता करणने भरपूर शॉट होता मात्र विशालने खूप चांगला झेल तिथे टिपला आणि कुमारची खेळ इथे समाप्त होईल. कुमारने आपल्या टीमसाठी योगदान दिलंय. 32 धावांचं योगदान दिलंय. 11 चेंडूचा खेळ त्याने केला मैदानामध्ये आणि खूप चांगला खेळ केलाय. उत्तम गायकर यांचं आगमन झालंय. ह्याच्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. मंगेश गायकर यांचे बंधुराज उत्तम गायकर यांचं आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत. कालही या स्पर्धेत ते उपस्थित होते. आजही या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लाभली आहे. आणि मॅच काय चालली आहे मैदानाच्या आतमध्ये बाहू पटेल. 5 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. म्हणजे कुमार मैदानाच्या बाहेर आलेत आणि नवीन फलंदाज भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजकुमारला आता जिम्मेदारी घ्यावी लागेल कारण गोलंदाज फिरकी गोलंदाज आहेत. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. ऑफस्टमच्या बाहेर झाला चेंडू. पंच सुभाष पाटील यांचा वाईटचा इशारा येतोय. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. हेच वैशिष्ट्य असतं. फिरकी गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजीला येतात त्यावेळी व्हाईट चेंडू भरपूर आपल्याला बाहू पाहायला मिळतं. ज्यावेळी वसार संघाचा गिरीश मात्रे गोलंदाजीला येतो त्यावेळी हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. त्याचा चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेर निघतो. अजून एक खराब चेंडू. अजून एक धाव ऍड होईल. 5 चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे. 2 चेंडू वाईट फेकलेत गोलंदाज करणने. 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. शेवटपर्यंत लढत राहा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. क्रिकेट असा खेळ आहे तुम्हाला सहज विजय मिळत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते आणि ती मेहनत आता राजकुमारला करावी लागेल. करण गोलंदाजी मार्कवर. वेट अँड वॉच. मात्र टायमिंग व्यवस्थित झालंय का. क्षेत्ररक्षक होते लॉंग लेगला मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर हा येणारा राजकुमारच्या बॅट मधून हा षटकार. 4 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. विकेट न गमावता 7 चालू शकतात कारण की टॉस का बॉस आहे गावदेवी उंबारली संघ. सचिन भोईरने नाणेफेकी जिंकली होती आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मगाशी उल्लेख केला. प्रेम भोईर त्यानंतर राजकुमार कुमार या असे फलंदाज आहेत उंबारली टीमचे जे कधी मॅचला कलाटणी देऊ शकतात. अमित गायकर यांचे आगमन होते. त्यांचे सहर्ष स्वागत. काल खूप चांगला खेळ त्यांचा तुम्ही पाहिला. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. इथे 4 चेंडू मध्ये आता 8 धावांची गरज आहे आणि आता मात्र थोडासा प्रेशर जाणवतोय गोलंदाज करण या गोलंदाजावरती. वेट अँड वॉच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते राजकुमारच्या माध्यमातून. चार चेंडू 8 धावांची गरज आहे. करण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुन्हा सफल झाले. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढतायत. 2 क्षेत्ररक्षक आले होते मात्र काय घडतंय मैदानामध्ये. चेंडू जाईल सीमा पार. मॅच खुली करणारा हा चौकार. समीकरण बदलतं मैदानामध्ये. येणारे 3 चेंडू आणि आता 4 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 3 धावाही चालू शकतात. तीन चेंडू आणि 4 धावांची आता गरज आहे. 3 धावाही चालू शकतात टॉसच्या आधारावरती. त्यासाठी आम्ही नेहमी सांगत असतो क्रिकेट या खेळामध्ये विकेट टॉसला खूप महत्व आहे. जरी चेसिंग कंपल्सरी असतं काही ठिकाणी मात्र टॉसला खूप महत्वाचं असतो क्रिकेटमध्ये. कारण की टॉस जिंकल्यानंतर तुम्ही काय निर्णय घेता
हा खूप महत्वाचा असतो आणि सचिन भोईरने निर्णय घेतला होता की आम्ही धावांचा पाठलाग करू आणि हा कारनामा बऱ्याच वेळा गावदेवी उंबारली संघाने केलाय. धावांचा पाठलाग. करण गोलंदाजी मार्कवर. एकच धाव इथे मिळेल. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत 3-3. टॉस उंबारली संघाने जिंकला त्यामुळे 2 धावा चालू शकतात. राजकुमार आणि भावेशच्या माहितीसाठी मात्र इथून जर विकेट गेली तर धावा कंपल्सरी करायला लागू शकतात. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत 3-3. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे. कोणी संघ आपण सज्ज राहायचे. विकेट न गमावता 2 चालतील राजकुमार. कारण टॉसच्या आधारावरती दोन्ही संघाचे विकेट समान आहेत लक्षात घ्या. 3-3. 2 चेंडूवर आता मात्र 3 धावांची गरज आहे. एका चेंडूमध्ये 6 धावा बनवणं भरपूर सोपं आहे भाऊ पाटील. मात्र एक चेंडूमध्ये 1 धाव बनवणं भरपूर कठीण आहे. चला मॅचचं रिदम तोडू नका. मॅच सुरू करायची. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. असे भरपूर सामने आम्ही पाहिले जवळनं. जिंकणारा संघ बऱ्याच वेळा पराभूत होतो आणि पराभूत होणारा संघ जिंकतो. या मॅच मध्ये सुद्धा तसंच काही तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये पडले संघाने विजयाचं खातं उघडलं 55 धावांचा पाठलाग करत असताना इथे 74 धावांचा पाठलाग करत असताना उंबारली संघ 2 चेंडू 3 धावांची गरज. इथे मात्र फक्त सिंगलला प्राधान्य दिलंय आणि आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. इथून 1 धाव जरी केली तरी टॉसच्या आधारावरती मॅच जिंकू शकतो गावदेवी उंबारली संघ. विकेट न गमावता लक्षात घ्या. पुन्हा सूचना करतोय. विकेट न गमावता 1 धाव चालेल भाऊ पाटील. 1 चेंडू मध्ये 6 धावा बनवणं खूप सोपं आहे. मात्र 1 चेंडू मध्ये 1 धाव बनवणं भरपूर कठीण आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पाहिलं IPL मध्ये शेवटचा विकेट होता आणि लसिक मलिंगाने फलंदाज बाद केला होता चेन्नई सुपर किंग्सचा आणि त्यानंतर मुंबई संघ चॅम्पियन संघ ठरला होता. असं काही चित्र तुम्हाला पाहायला मिळेल का? फक्त खेळाडूंना सूचना करेल मॅचचं रिदम तोडू नका. मॅच लगेच सुरू करायची आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज आणि आता माहित पडलं असेल भाऊ दोन्ही संघांना की विकेट टॉसला किती महत्व आहे या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. या मॅचला भरपूर टाइम गेलाय त्यामुळे जरा थोडंसं स्पीडअप करा. वारंवार आम्ही सूचना करतोय. मॅच आम्हालाही माहिती खूप महत्वाची आहे मात्र टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्वाचं आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला येतो राजकुमार. पाच चेंडूत काय घडलंय हे विसरावं लागेल भाऊ पाटील दोन्ही टीमला. आणि शेवटचा चेंडू दोन्ही टीमसाठी किती महत्वाचा आहे हे आता तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. टॉसला किती महत्व आहे आणि टॉस GPL ची स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली तर विकेट जास्त गमावले त्यामुळे जिथून निलेश 11 डोंबिवली संघ पराभूत झाला आणि अंश 11 दातिवली हा संघ विजय झाला होता हर्षद टोंबरेचा संघ. त्यामुळे विकेट टॉसला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. आणि आता आपण पाहिलं तर दोन्ही संघाचे विकेट समान आहेत 3-3. टॉस फक्त उंबारली संघाने जिंकला त्यामुळे 1 धाव त्यांना चालू शकते. जोरदार टाळ्या होत्या या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 1 धाव सुद्धा चालू शकते विकेट न गमावता. 74 करायच्या होत्या 72 झाल्या आहेत. करण गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. चला जास्त वेळ घेऊ नका. जोडुंबी संघ जास्त वेळ घेत आहे आपण. बाळपुढे आपण विचार केला या मॅचचा 59 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय मात्र अजूनही उत्तर मिळालं नाही की मॅच कोण जिंकेल. आणि याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या शेवटच्या 60व्या चेंडूवरती मिळेल आणि बघायचं आहे कोणता संघ विजय संपादन करतोय. करण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला फलंदाज राजकुमार.
आणि इथे मात्र विजयाचा चौकार येतोय. फलंदाज राजकुमारच्या बॅट मधून लाईनअप करायचे दोन्ही संघ. उंबरली संघ आपण लाईनअप करायचे सचिन. आणि 74 धावांचा पाठलाग इथे केलाय. आणि मागच्या वर्षीचा सोनारपाडा चषकाचा चॅम्पियन संघ मात्र या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. दोन्ही संघ लाईनअप करायचे कारण की ज्या पद्धतीने फलंदाजी केली इथे मात्र कुमार पाटीलने, मी मगाशीच उल्लेख केला, या अगोदर सुद्धा कारनामा केला होता.